चेक. विनंती असेल सगळ्यांना, सगळ्यांनी पुढे यायचे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आता आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना विनंती असेल, सगळ्यांनी पुढे यायचे. नमस्कार सगळ्यांचं, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. आज होता ग्रँड फिनाले, शेवटचा दिवस, आणि अगदी सुपर से भी ऊपर हा ग्रँड फिनाले आपण पाहिला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि संपूर्ण कमिटीसाठी, ज्या प्रकारे दिवस रात्र दुपार संध्याकाळ एक करून पूर्ण कमिटीने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सक्सेसफुल करली आहे. कारण की मला असं वाटते खूप लोकांना क्वेश्चन्स होते की टुर्नामेंट होणार की नाही, काय होणार, कसं होणार, पण शेवटी सगळ्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे की ISPL अफिलेटेड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि आपण सगळ्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं. एवढंच नाही तर शेवटची मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली, म्हणजेच काय तर ग्रँड फिनाले सुद्धा सुपर से ऊपर झालेला आहे. म्हणतात ना टेनिस क्रिकेटचंही आनंदवाडी आणि आनंदवाडीचा टेनिस क्रिकेट ते आज खरं ठरलेलं आहे. 23वे वर्ष आणि हे 23वे वर्ष पण सक्सेसफुली आपण सक्सेस केलेला आहे. यानंतर इथे काही सन्मान आपण घेणार आहोत ज्यांच्यामुळे आपण ही टुर्नामेंट सक्सेसफुल करू शकलो. सगळ्यात आधी मी गुरुनाथजी तारी यांना विनंती करते की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपले जे पंच म्हणजेच अंपायर्स होते त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. अंपायर्स जे होते त्यांची स्तुती मला सगळीकडून ऐकायला भेटली की हे जे अंपायर्स आहेत ते अगदी रोख टोक असा डिसिजन देत आहेत आणि न चुकता डिसिजन देणारे हे अंपायर्स होते. सगळ्यात आधी आपण सन्मान करणार आहोत सुजितजी राणे जे गोव्यावरून आलेले आहेत. गुरुनाथजी तारी आपल्याला विनंती असेल आपण माझ्यासोबत जॉईन व्हायचं आहे. सुजित राणेजी फ्रॉम गोवा सर या, आपला इथे आदर सत्कार सन्मान आम्ही करणार आहोत. सोबतच योगेशजी दाभोळकर गोवा, राजेंद्रजी दाभोळकर हेही गोव्यातून आलेले आहेत आणि अभिजितजी तळेकर हेही गोव्यातून आलेले आहेत. सर व्हेरी वेल डन, परफेक्ट एक्झाम्पल ऑफ गुड अंपायरिंग, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 23 हा सन्मान चिन्ह. व्हेरी वेल डन, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आय मस्ट से द हँडसम अंपायर इन टेनिस क्रिकेट. कॉंग्रॅच्युलेशन्स सुजितजी राणे. योगेशजी दाभोळकर सर या. गुरुनाथजी तारी आपण आमच्या सोबतच थांबायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे सगळे सन्मान आपण देणार आहोत. थँक्यू सो मच योगेश सर. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23, 23 वर्ष मानाची अभिमानाची. राजेंद्रजी दाभोळकर आपण यायचंय आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. सर गुरुनाथजी आपण तिथेच थांबायचंय, आपण तिथेच थांबा. थँक्यू सो मच राजेंद्र सर. त्यानंतर विनंती असेल अभिजित तळेकर हेही गोव्यावरून आलेले आहेत. सगळे स्टायलिश अंपायर्स आपण पाहतो आणि सगळे गोव्यावरून आलेले आहेत आणि ती गोव्याची स्टाईल आपण आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिली. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल संपूर्ण अंपायरिंग पॅनलचं. थँक्यू सो मच. गुरुनाथ सर तुम्ही तिथेच थांबायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. आणि ऑफकोर्स कॉमेंटेटर्स, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यासाठी प्रत्येक कॉमेंटेटर्स
अगदी त्याचं स्वप्न असतं की इथे यावं, इथे कॉमेंट्री करावी का. तर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सचं ते प्रेम, संपूर्ण आनंदवाडीचे जितके ग्रामस्थ आहेत, जितकी लोकं आहेत, त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी सगळे कॉमेंटेटर्स विचार करतात की कधी ना कधीतरी आम्हाला चान्स भेटावा की आम्ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी नक्कीच इथे येऊन त्याचं समालोचन करावं. आणि यावर्षी आपल्यासोबत दरवर्षीप्रमाणे बादल चौधरी सर, मालवणचा तो बुलंद आवाज. एकदा जोरदार टाळ्या उद्या बादल सरांसाठी. होय महाराजा. आणि बादल सरांनी 5ही दिवस आपला बुलंद आवाज, मालवणीचा तो कणखर आवाज, बेस्ट कॉमेंटेटर सुद्धा म्हणू शकतो मालवणीमध्ये. बादल सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा बुलंद आवाज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला दिला. त्यानंतर मी विनंती करेन प्रदीपजी कोयंडे यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट सन्मान करणार आहोत. आणि ऑफकोर्स यांचा आवाज ऐकण्यासाठी फक्त महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर भारताच्या बाहेरही लोक अगदी कान लावून ऐकत असतात असे सगळ्यांचे लाडके, दी व्हॉइस ऑफ IPL, IPL की मखमली आवाज, कुणाल दाते. जोरदार टाळ्या उद्या कुणाल दाते सरांसाठी. आणि कुणाल दाते सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला IPLचा आवाज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देताना जोरदार टाळ्या उद्या कुणाल दाते सरांसाठी. आवाज आवडला असेल तर थँक्यू सो मच कुणाल दाते सर. आणि यानंतर मी विनंती करेन मनोहर बांदेकर यांना की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे. आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा पुरस्कार सन्मान करणार आहोत. आणि यानंतरचा सन्मान आपण करणार आहोत महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, जे प्रत्येक सीझनमध्ये 100 पेक्षा जास्त टुर्नामेंट होस्ट करतात, समालोचनमध्ये ते नेहमीच पुढे असतात. व्हॉइस ऑफ जुन्नर महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आणि माझ्या सोबत दरवर्षी लालबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा असतात. आणि येस, खरे खुरे मुंबईकर ज्यांचं टेनिस क्रिकेटवर अपाट प्रेम आहे, द वन अँड ओनली चंद्रकांतजी शेट्टे. अरे एवढ्या टाळ्या कमी का आहेत? थोड्या जोरदार टाळ्या होऊ द्या चंदू सरांसाठी. बादल सर, आपण 2 मिनिटं जॉईन व्हायचे. पुढचा घेऊया ना तोपर्यंत. तुम्ही काय माझ्याबद्दल बोलणार आहात का? काय नाही बोलणार, काय बोलू. तर यानंतर अजून एका महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण वळतोय. तसं पाहिलं तर क्रिकेट म्हणजे पुरुष प्रधान खेळ म्हटला जातो, पण या पुरुष प्रधान खेळामध्ये कालपासून आजपर्यंत अगदी या व्यासपीठावरून मैदानापर्यंत सर्वांना ज्यांना क्रिकेटची आवड आहे आणि ज्यांना नाही आहे त्या सगळ्यांना ज्यांनी या स्पर्धेशी कनेक्ट करून ठेवलं. यानंतर आवाज होतोय संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक ग्लॅमरस अँकर म्हणून ज्या आमच्या कोकणातील मुलीने विशेष स्थान मिळवलंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया रेश्माजी माईकर यांच्यासाठी. मी विनंती करतो आदरणीय विकासजी कोयंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते आमच्या या लाडक्या कोकणच्या मुलीचा आपण सन्मान करावा. रेश्माजी, मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर रेश्माजी, गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज कोणी जिंकली याहीपेक्षा त्या मॅन ऑफ द सिरीजच्या मोटरसायकलवर कोण बसलं याची चर्चा जास्त चालली आणि त्याचं सुद्धा श्रेय रेश्माजी यांना आहे. सन्मान होतोय रेश्माजी मयेकर यांचा. धन्यवाद रेश्माजी. कोकण तुमचाच असा, असेच येत रवा. तुमचा स्वागत असा. थँक्यू सो मच बादल सर. आणि यानंतर आपण पुढे वळणार आहोत लाईट आणि साऊंड ज्यांच्या मार्फत आपण म्युझिक इथे ऐकलेलं आहे. आणि हे जे लाईट्स आहेत हे आपण पाहिलेले आहेत. मी विनंती करेन श्री दीपकजी वाळके यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आणि लाईट आणि साऊंड ज्यांच्या मार्फत आपल्याला इथे भेटलेलं आहे श्री सांतेरी डेकोरेट्स कुडाळ. विनंती असेल सातेरी डेकोरेटर्स कुडाळ, सातेरी डेकोरेटर्स कुडाळ मधील कोणी असेल या रिप्रेझेंटेटिव्ह आपण यायचंय. दीपक सर, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत.
दीपकजी वाळके. सुदेश धुरीजी या, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच श्री सातेरी डेकोरेटर्स कुडाळ, दीपकजी वाळके. त्यानंतर गुरुनाथजी तारी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. मंडप व स्टेज लक्ष्मी साऊंड अँड डेकोरेटर्स देवगड, मिस्टर महेंद्र चौगुले. लक्ष्मी साऊंड अँड डेकोरेटर्स देवगड, महेंद्र चौगुले. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह ऑफकोर्स गुरुनाथ सर, आपल्याला आमच्यासोबतच जॉईन व्हायचंय. यूट्यूब लाईव्ह याबद्दल सुद्धा मला म्हणायचं आहे की आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये माझं येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे tenniscricket.in मिस्टर गौरव सावंत. कारण मला असं वाटते गौरव सावंतने खूप खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मला असं वाटतं गेल्या 8 वर्षांपासून tenniscricket.in वरती आपण आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी बघतोय आणि स्वतःच्या घरची अशी टुर्नामेंट सांभाळून बघून tenniscricket.in आणि गौरव सावंत नेहमीच ही टुर्नामेंट करतात की आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आली म्हणजेच आपल्या घरची टुर्नामेंट आहे. आणि अशा गौरव सावंतचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मला गौरव सावंत, आपण आमचा आवाज ऐकत असाल तर आपण यायचंय. tenniscricket.in ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मला असं वाटते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतो आणि स्वतःच्या घरच्या टुर्नामेंट प्रमाणे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ते बघतात गौरव सावंत. आणि या माणसासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सक्सेसफुल कशी करावी, त्यात वेगळं पण काय आणावं. प्रत्येक वेळी गौरव सावंत आपला कोकणातला मुलगा नेहमी बघतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या गौरव सावंतसाठी. थँक्यू सो मच गौरव, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि फायनली सक्सेसफुल झालेली आहे. आणि यानंतर गुणलेखक स्कोरर आणि मी प्रदीपजी कोयंडे यांना विनंती करते आपल्याला आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. स्कोरर आहेत आपले गुणलेखक दीपेशजी धुरी, प्रकाश पराडकर, स्वप्नील मुनगेकर आणि सुनील तांडेल. विनंती असेल आपल्याला एक एक करून आपला सन्मान सुद्धा आपण स्वीकारायचा आहे. दीपेशजी धुरी खास मुंबईहून आलेले आहेत. स्वप्नील मुनगेकर खास मुंबईवरून आलेले आहेत. स्पेशली इथे खूप सारे लोक आहेत जे स्पेशली या टुर्नामेंटसाठी मुंबई असो, कोल्हापूर असो, सातारा असो, सांगली असो, गोवा असो, सगळीकडून येत असतात. प्रकाश पराडकर, दीपेशजी धुरी आणि सुनील तांडेल. विनंती असेल सुनीलजी तांडेल आपल्यासोबत जॉईन होत आहेत. थँक्यू सो मच सर आपल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. यानंतर आपण आता मेन प्रेझेंटेशनकडे वळणार आहोत. मी विनंती करते बुवाजी तारी यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंटचा अवॉर्ड देणार आहोत. बेस्ट बॅट्समॅन ज्याला भेटणार आहे प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट, एक्स ब्रँड यांच्याकडून ट्रॉफी. चला तर एनी गेसेस, who is the best batsman of the tournament? Any guesses? कोण असेल बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंट?
अरे थोडा आवाज होऊ द्या. काय वाटतंय कोण असेल? सो बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट गोज टू ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत 9 षटकार, 3 चौकार, 7 इनिंग्स मध्ये. टोटल रन्स त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत 82 रन्स. अँड द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट गोज टू सुमित ढेकले, द बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. टीम आहे मोहम्मद कैफ 11 कातळी, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. Sumit, look at this beautiful jersey from Pratik Sports. गोल्डन जर्सी भेटलेली आहे. सुमित बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय सांगायचंय, किती एन्जॉय केलंय? नक्कीच भरपूर एन्जॉय केले आणि जास्त कॉंग्रॅच्युलेशन फरदीनला करीन, कारण कॅप्टनशिप त्याच्या हातात दिली आणि आता ह्याच्या पुढे पण तोच कॅप्टनशिप करेल. आणि कॉंग्रॅट्स त्यालाही की त्यांनी फायनलला आपली टीम आली आणि आपण जिंकलो. आणि थोडंसं फ्री राहायचं होतं मला, की येणाऱ्या वर्षात थोडंसं फ्री आपली जी पहिलीची बॅटिंग करतो ती करायची होती, म्हणून जिम्मेदारी थोडीशी त्याच्यावर दिली आणि त्यांनी चांगलं केलं. एव्हरी डिसिजन जे आत्ताचं डिसिजन होतं किंवा त्याच्या अगोदरच्या मॅचचं डिसिजन, बरंच काय पण शिकायचं इम्पॉर्टंट आहे. इन फ्युचर नक्कीच अजून तो चांगला निखरेल आणि अजून चांगली कॅप्टनशिप करेल. किती एन्जॉय केलं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी? भरपूर एन्जॉय केलं. सगळ्यात इम्पॉर्टंट इजाज भाई, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण बऱ्याच वर्षापासून राहिलेलं की आपल्याला ट्रॉफी उचलायची आणि दोन्ही टीम त्यांच्या आल्या आहेत म्हणून. आणि त्यांची सगळ्यात जास्त मेहनत आहे. एवढे सगळे स्टारकास्ट आणणं सोपं नाही आहे कोणालाही, जे त्यांनी केलं. थँक्यू सो मच सुमित, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ह्यानंतर आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सुदेशजी धुरी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. बघणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. लुक ॲट दिस ब्युटिफुल ट्रॉफी फ्रॉम एक्स ब्रँड अँड ऑफकोर्स द जर्सी फ्रॉम प्रतीक स्पोर्ट्स. चला गेस करूया कोण असेल बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. इथून काय आवाज येतोय, कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026? And the best bowler of the tournament goes to ज्यांनी 5 मॅचेस मध्ये 7 विकेट्स घेतलेले आहेत. टीम आहे AK स्पोर्ट्स वरवडे, आशिष मेहरुल. आशिष मेहरुल इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आय थिंक आशिष इकडे नाही आहे, पण त्याच्या बिहाफ मध्ये भावेश पवार, आपल्याला विनंती असेल त्याच्या बिहाफ मध्ये हे पारितोषिक आपण घ्यायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एक्स ब्रँड कडून ही ट्रॉफी आणि प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी. लुक ॲट दिस ब्युटिफुल जर्सी. गोल्डन जर्सी सुद्धा आपण म्हणू शकतो. प्ले टू विन. कॉंग्रॅच्युलेशन्स आशिष. मी विनंती करेन गुरुनाथजी तारी, आपण पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. यानंतर आहे मॅन ऑफ द मॅच. आत्ताची जी मॅच झाली, शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हे जे आहे हे डिवाइड झालेलं आहे 2 प्लेयर्स मध्ये. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जात आहे ज्यांनी 24 रन बनवलेले आहेत, भावेश पवार आणि प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे आणि दोन्ही भिवंडीचे सुपुत्र. आय लव्ह भिवंडी आपण म्हणू शकतो. आणि दोन्ही भिवंडीचे
स्टार प्लेयर्स मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच एक्स ब्रँड यांच्याकडून ट्रॉफी, कॅश प्राइज आणि कीर्ती सेल्स यांच्याकडून ही ट्रॅव्हल किट. आता ह्याला तुम्ही अर्धा अर्धा करा किंवा एका टूरला तू घेऊन जा, दुसऱ्या टूरला तो घेऊन जाईल, काही इश्यू नाहीये. हे घ्या सर. कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रथमेश. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी सुद्धा आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही. मॅन ऑफ द मॅच भावेश पवार अँड प्रथमेश ठाकरे. भावेश 2 मिनिटं यायचे आपल्याला. ऑफकोर्स असं वाटतंय पूर्ण जे सीझन आहे भावेश, या वर्षीचं टेनिस क्रिकेटचं तुझ्या नावाने सुरू होतं आणि तुझ्या नावाने संपतंय. ज्याप्रमाणे तुझी जी बॅटिंग चाललेली आहे, ऑफकोर्स तू खूप प्रॅक्टिस करतोस, पण ज्यावेळी ISPL पासून आपण खेळून येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओपनमध्ये आपल्याला खेळायचं असतं, ते इतक्या प्रेक्षकांसमोर, काय सांगायचंय, कसं वाटतंय? नक्कीच मी आनंदवाडीला पहिल्यांदा आलो आणि माझी टीम पण खूप मला बॅक करते आणि टीमचा पण खूप विश्वास आहे माझ्यावर आणि ते मी सार्थ करतो. किती एन्जॉय केलं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी? नक्कीच खूप एन्जॉय केला आणि प्रेक्षकांचा पण प्रेम भरपूर मिळाला. थँक्यू सो मच भावेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो हे होते भावेश पवार आपल्यासोबत. आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळणार आहोत. आणि सन्माननीय विजयजी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. द्विजकांतजी कोयंडे या, आपल्या शुभ हस्ते आपण हे देणार आहोत मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक. प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी आपण देणार आहोत. काय वाटतं कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? मॅन ऑफ द सिरीज काय वाटते कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण असेल? कोण असेल? सो मॅन ऑफ द सिरीज ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23, 6 इनिंग्स मध्ये 17 विकेट्स ज्यांनी घेतलेले आहेत, ज्यांचा मिजाज निराला आहे, ज्यांचं नाव आहे इजाज मंडला. एक्स ब्रँड यांच्याकडून ट्रॉफी, प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी. मॅन ऑफ द सिरीज, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या इजाजसाठी. इजाजचा मिजाज काहीतरी वेगळा आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अँड लुक ॲट दिस ब्युटिफुल ट्रॉफी. इतकी सुंदर ट्रॉफी बनवलेली आहे एक्स ब्रँड, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन आपलं. अगदी घरामध्ये फ्रंट टेबलवरती सजवण्यासारखी ट्रॉफी. इजाज, ऑफ कोर्स मतलब सब कुछ सही रहा आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में आपके लिए. जिस तरह से आपने विकेट्स लिए हैं यहाँ पर, क्या कहना चाहेंगे? जी ये कहना चाहेंगे मैम, बहुत अच्छा प्राउड फील हो रहा है मुझे. ये मेरा फर्स्ट सीजन है इधर आनंदवाड़ी में और फर्स्ट मेरी सीरीज होगी बाइक मैन ऑफ द टूर्नामेंट. देखिए बाइक जो है ये अपने जाएगी, ये जो बाइक होती है ये जाएगी आपके टीम ओनर को, ठीक है? आपको तो मिल रहा है इतना बड़ा किताब की इतनी ब्यूटीफुल ट्रॉफी आपको मिल रही है मैन ऑफ द सीरीज के लिए. 17 विकेट्स आपने लिए हुए हैं फर्स्ट सीजन. किसे डेडिकेट करना चाहते हैं ये अवार्ड? जी बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे खेल के और बॉल डालने में काफ़ी अच्छा मज़ा है. थँक्यू सो मच इजाज. आणि प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून ही गोल्डन जर्सी.
कॉंग्रॅच्युलेशन. एकदा इजाजसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि बेस्ट बॅटर जे आहेत सुमित ढेकळे, आपल्याला इथे यायचंय. आपल्यासाठी अजून एक गिफ्ट आहे प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून, ही शानदार बॅट. प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून ही बॅट सुद्धा बेस्ट बॅटर सुमित ढेकले. कॉंग्रॅच्युलेशन सुमित. यानंतर रनरअप टीमकडे आपण वळणार आहोत, ज्यांना 3 लाख रुपयाचं पारितोषिक आणि सोबतच एक्स ब्रँडने जी ट्रॉफी बनवली आहे ना, वा भाई वा, दिल खुश कर दिसा तुसी. बुवाजी तारी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. रनरअप टीम, असं मला वाटत नाहीये की जास्त काही फरक पडलाय, पण तरी सुद्धा शेवटी चॅम्पियन असतो आणि रनरअप असतो. 3 लाख रुपयाचा पारितोषिक आणि ती ट्रॉफी. मिसबाह हॉलिडेज कातळी संघ. इजाज भाई आज वेगळेच खुश आहेत. त्यांना कळत नाहीये की आपण आपला हा आनंद कसा एक्सप्रेस आपण करणार आहोत. 3 लाख रुपयाचे पारितोषिक आणि ट्रॉफी. क्या बात है, एक बार जोरदार तालियां हो जाए. मिसबाह हॉलिडेज कातळी, रनर अप टीम ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, अंकुर सिंग अँड टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यानंतर फायनली आजा मेरे गाडी में बैठ जा, मॅन ऑफ द सिरीज. आणि या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक होतं, संपूर्ण कमिटीने हे ठरवलं की कोणत्याही प्लेयरला न देता आपण हे टीम ओनरला देऊया, कारण त्यांचीही तेवढीच मेहनत असते इथपर्यंत टीम आणणं, सांभाळणं आणि त्यांना खेळायला लावणं. आणि या वर्षी ऑफकोर्स दोन्ही टीम्स कातळी गावातल्या होत्या. टीम ओनरसाठी ही आहे सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आता आपण सगळ्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. व्यासपीठावरील गुरुनाथजी तारी या, सुदेशजी धुरी या, आपण सुद्धा यायचे सगळे मान्यवर, जितके मान्यवर माझा हवे. मनोहर बांदेकर सर, बुवा तारी, द्विजिकांत कोइंडे, विकास सर आपणही या. आजा मेरे गाडी में बैठ जा. मॅन ऑफ दी ओनर आपण बोलू शकतो. मॅन ऑफ दी ओनर अँड ऑफकोर्स ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ज्यांचं स्वप्न पूर्णही झालं, इजाज भाई या. आपण यायचंय असं नाही, तोही येणार पण आपणही यायचंय असं नाही, आपणही यायचंय. ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि चॅम्पियन टीम ओनरला जोहान का सपना था. क्या बात है जोहान, कॉंग्रॅच्युलेशन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बाईक भेटलेली आहे. चलो चलो, ये सबको क्वेश्चन पूछा जाता है. जोहान आपको भी पूछा जाएगा, आ जाइए. किसको बिठाएंगे, चाबी लगाएंगे, बाइक ऑन करेंगे. सबसे पहले किसको बिठाना चाहते हैं बाइक पर? बहुत हार्ड क्वेश्चन है. बहुत हार्ड क्वेश्चन का बहुत इजी आंसर देना है आपको. किसको बिठाओ, आप बोलो.
ऐसा नहीं है, नहीं नहीं, आप चालू करेंगे तो किसी ना किसी को तो बोलेंगे ना। बैठा हुआ खालू को बैठा हुआ. खालू जी आ जाइए, खालू जी बैठने वाले हैं. चला एकदा बाईक वरती आपण एक फोटो काढून घेऊया. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला आणि आता फायनली तो मुवमेंट आलेला आहे संपूर्ण कातळी गावसाठी, कातळी संघासाठी, इजाजबाई यांच्यासाठी. आणि विनर ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 23 टीम आहे मोहम्मद कैफ 11 कातळी. फरदीन काझी अँड टीम. ₹6,00,000 पारितोषिक आणि एक्स ब्रँड ने ही स्पॉन्सर केलेली ट्रॉफी. फायनली जो जीता वही सिकंदर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विनिंग टीम साठी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. फायनली ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. इजाज भाई आपसे 2 शब्द हम जरूर सुनना चाहेंगे. ऑफ कोर्स आइए आइए आइए. ऑफ कोर्स फाइनली वो जो एक सपना था पूरे टीम का, वो सपना पूरा हो चुका है. मुझे ऐसा लगता है कि लास्ट ईयर आपकी टीम खेली नहीं थी यहाँ पर, बट इस साल दो टीम आपकी यहाँ पर आई और दोनों ही टीम रनर अप और चैंपियन बन चुकी है. मुझे पता है कि बहुत इमोशनल मोमेंट है फिलहाल पूरे टीम के लिए, पूरे गांव के लिए, बट ऑफ कोर्स फाइनली आप जीत चुके हो. क्या कहना चाहेंगे? ये सपना तो एक का ही था, जो कि हमारे तज्जू भाई जो नहीं है, और वो नहीं है तभी ये सपना पूरा हुआ, इसलिए बड़ा दुख है. मगर नेवरदलेस आज वो देख रहे हैं उनका सपना है जो पूरा हो गया है, और इसके लिए हम खुश हैं. थैंक यू सो मच. फाइनली वो सपना पूरा हो चुका है और मुझे लगता है कि उनके जो ब्लेसिंग्स है वो ऊपर से हमें मिल चुके हैं और इस वजह से आपकी टीम यहाँ पर जीत चुकी है. थैंक यू सो मच. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. थँक यू सो मच. आप सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा की आपण इथे आलात. एक ट्रॉफी सोबत सगळे फोटो घेतील आणि त्यानंतर यासोबतच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23 आपण पाहिलं, आपण एन्जॉय केलं आणि आपण जिंकतानाही बघितलं. संपलेली आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. टिल देन आय एम युअर होस्ट अँड दोस्त रेश्मा मयेकर सेइंग हasta la vista. जय हिंद, जय क्रिकेट. नक्की भेटणार आहोत सीझन 24 मध्ये.